कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बस अपघातातील मुख्य आरोपी संजय मोरेची नियुक्ती ही आता कंत्राटी पद्धतीने झाली असल्याचं कळतंय। पण नियुक्ती बेस्ट प्रशासनानं तपासणं आवश्यक होतं, म्हणून बेस्ट प्रशासन याकरता जबाबदार असल्याचा गंभीर आरोप बेस्ट बस समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केलाय। तसंच तत्कालीन पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या अनास्थेमुळे बेस्ट प्रशासनात कंत्राटी पद्धतीचा प्रवेश झाल्याचा ठपका देखील गणाचार्य यांनी ठेवलाय। कुर्ला बेस्ट बस अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एकंदर 49 जण जखमी झालेले आहेत। या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण, प्रशासन की संजय मोरे जो या संपूर्ण बेस्ट बसचा चालक होता, या संपूर्ण गोष्टीवर सध्या अनेक चर्चा रंगत चाललेल्या आहेत आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये नेमकं जबाबदार कोण हाही सध्या प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुनील गणाचार्य, जे बेस्ट बस समितीचे सदस्य आहेत आणि भाजपचे नेते आहेत। मुंबई शहरामध्ये बीएसटी ही अतिशय सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते, परंतु गेल्या 6-7 वर्षापासून बीएसटीमध्ये खाजगी कंत्राटदारांचा शिरकाव झाला आणि तो झाल्यानंतर त्यांच्यावरती ज्या पद्धतीचं नियंत्रण बेस्ट प्रशासनाचं असायला हवं होतं ते प्रशासन हळूहळू निष्ठच गेलं आणि त्यामुळे असे प्रकार आता गेल्या 1-1.5 वर्षामध्ये अधिक प्रमाणामध्ये घडायला लागलेले आहेत। आपल्याला माहिती असेल तर गेल्या वर्षभरामध्ये सुमारे 8 जणांचा या खाजगी कंत्राटदारांच्या बसमध्ये मृत्यू झालेला आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षामध्ये सुमारे 250 अपघात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले आहेत। कुर्ल्यातला हा प्रकार धक्कादायक तर होताच, परंतु प्राथमिक बातम्या अशा आल्या होत्या की चालक संजय मोरे जो आहे त्यांनी दारूचं प्राशन केलं होतं। काही जणांनी सांगितलं की ब्रेक गाडीचा फेल झालेला होता, परंतु त्या संदर्भामध्ये पोलीस आणि प्रशासन यांनी चौकशी केली असता आता असं समोर येतंय किंवा त्या संजय मोरेच्या पत्नीच्या आणि मुलाच्या मुलाखतीमधून असं समोर येतंय की सुमारे 35 वर्ष ते चालकाचं काम करतायत आणि या बसवर ते 1 डिसेंबरपासून काम करायला त्यांनी सुरुवात केली होती। ही कुर्ला आगाराची बस होती, अंधेरी ते कुर्ला अशा मार्गावरती चालत होती। ती 1 डिसेंबरपासून तो ही बस चालवतोय, म्हणजे 8 दिवस तरी तो ही बस चालवतोय। परंतु हा अपघात कसा घडला आणि नेमकी त्यावेळेला त्याची मनस्थिती काय होती ही जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत याच्यावरती आपण तांत्रिक भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं। परंतु बेस्ट प्रशासन आणि ओलेक्ट्रा कंपनी ज्यांची ही बस होती त्यांचं याच्यावरचं प्रशासकीय नियंत्रण संपूर्णपणे सुटलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हा अपघात झाला असं मला प्रथमदर्शनी वाटतं। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।